नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सराईत गुंडाकडून शस्त्राची तस्करी. कोल्हापूर शहरात सराईत गुंडाकडून शस्त्राची तस्करी उघडकीस आली आहे. शहापुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसासह एका संशयिताला अटक केली आहे. राकेश किरण कारंडे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो शास्त्री नगर कोल्हापूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गांधीनगर तालुका करवीर परिसरातील खून, मारामारी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला राकेश कारंडे हा शहरात पिस्तूल विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती शाहपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. मार्केट यार्ड परिसरातील लोणार वसाहतीकडे जाणाऱ्या रामकृष्ण हॉलजवळ तो संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. झडती दरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. चौकशी 6 महिन्यापूर्वी शहरातील एका गुन्हेगारी टोळीतील गुंडाकडून त्याने हे शस्त्र खरेदी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या शस्त्राचा वापर करून कोणते गुन्हे करण्यात आले आहेत का याचाही तपास सुरू आहे. संशयिताविरुद्ध गांधीनगर, राजारामपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पिस्तूल पुरवणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. कोल्हापूर शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.